आभाळ भरून आलं तरी जीवाची घालमेल होणारी माणसं आपण. चार दोन सरी कोसळल्या तर चटकन आडोशाला जाऊन उभी राहणारी माणसं आपण. कधी आभाळ कोसळलं तर काय होईल असा विचार आला तरी हातपाय गळून जातात. पण दुःखाचा डोंगर कोसळला तरी जिद्दीने पुन्हा उभी राहणारी माणसं आहेत जगात. शांताबाई यादव त्यातल्याच एक. कोल्हापूरच्या सासूर हासकिरे गावातली एक जगावेगळी जिद्दी स्त्री. 30-35 वर्षांपूर्वी छान संसार चालू होता त्यांचा. नवऱ्याचा दाढी कटिंग करायचा व्यवसाय, 4 लहान मुली, नवरा आणि आपल्या 4 छोट्या लेकी एवढंच शांताबाई यादव यांचं विश्व होतं. छोटी मुलगी 5-6 महिन्यांची असेल तेव्हा अचानक नवरा वारला. जमिनीचा साधा तुकडा सुद्धा नसलेल्या शांताबाई पुढे मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता काय करायचं? नाती फारशी उरली नव्हती आणि अशा वेळी तर जवळचे लोक आणखीनच लांबचे वाटतात. शेती नाही, मजुरी करावी तर त्यात भागणार नाही, करायचं काय? रडणाऱ्या 4 पोरी आणि रडावं वाटत असूनही रडायची सुद्धा सवलत नसलेल्या शांताबाई. जुना काळ, घरात नवऱ्याचा फोटो नाही, होता फक्त त्याच्या दाढी कटिंगचा आरसा. त्यात बघताना जाणवलं की आपण पण तेच करायचं जे नवरा करत होता, लोकांची दाढी कटिंग. आज 21व्या शतकात सुद्धा एखाद्या भारतीय स्त्रीच्या मनात एवढा बंडखोर विचार मनात येणं सोपं नाही. शांताबाईंनी 30 वर्षांपूर्वी नुसता विचारच केला नाही तर तो प्रत्यक्षात आणला. गावातले सभापती स्वतःहून शांताबाईंकडे आले दाढी करायला. पण शांताबाईला वाटलं चुकून ब्लेड लागली, जखम झाली तर. पण सभापतीसाठी शांताबाईंची गरिबीची वेदना जास्त मोठी होती. आपण पुढाकार घेऊन दाढी केली तर लोक पण तयार होतील हे त्यांना माहिती होतं. हरिभाऊ कडूकर हे त्या भल्या माणसाचं नाव. त्यांच्यामुळे शांताबाई यादव यांचा हा आगळा वेगळा जगण्याचा मार्ग सुरू झाला. 1985 पासून कधी बैलगाडीत, कधी 2 किलोमीटर चालत जाऊन आसपासच्या गावात पारावर पोतं टाकून शांताबाई लोकांची दाढी आणि हजामत करतात. आपल्याला आश्चर्य वाटतं पण या गावातल्या लोकांना त्यात काहीच वेगळं वाटत नाही, कारण त्यांच्यासाठी ती शांताक्का आहे. शांताक्काचा हात भाकरीवर जेवढा सफाईने फिरतो तेवढ्याच सफाईने दाढीवर पण. सुरुवात केली तेव्हा एका माणसाच्या दाढीचे वर्षाला काही किलो धान्य मिळायचं. आज दाढीचे 20 रुपये मिळतात. पण माणसांपेक्षा शांताक्का म्हशीची वाट बघत असतात, कारण म्हशीचे केस काढायचे 100 रुपये मिळतात. लोकांची दाढी कटिंग करून त्यांनी 4ही मुलींची लग्न लावली. त्या सुखात आहे. शांताबाई आता एकट्याच असतात घरी. आजही कुणापुढे हात पसरत नाहीत, दाढी कटिंग करत असतात, स्वतः स्वयंपाक करत असतात, भांडी घासतात. आज सगळे शांताबाई गाण्यावर नाचतात, पण ही शांताबाई उर्फ शांताक्का महाराष्ट्राने डोक्यावर घेऊन नाचावी अशी आहे. आजच्या या युगातल्या झाशीच्या राणीला आमचा सलाम.